तर पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा मुद्दा उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे। झी 24 तासनं समोर आणलेल्या या प्रकरणाच्या नंतर विरोधी पक्षातले नेते आक्रमक झालेले आहेत। या प्रकरणामधले मुद्दे अधिवेशनामध्ये मांडणार असल्याचं सुनील प्रभू यांनी म्हटलंय। तर विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकरणात अमेडिया कंपनीतील 99% भागीदारावर कारवाईची मागणी केली आहे। पाहूयात। जमीन घोटाळा असेल, सगळे मुद्दे जे आहेत ते या अधिवेशनामध्ये मांडले जातील। त्या जमिनीचा व्यवहार उघडा पडल्यानंतर आतुरमातुर कारवाई होते आणि पूर्णतः कारवाई होत नाही। ज्यांच्याकडे 99% शेअर आहेत ते मोकाट आहेत आणि ज्यांच्याकडे 1% शेअर आहे त्यांच्यावर कारवाई होते आहे। झी 24 तासनं उघडकीस आणलेलं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा मुद्दा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तापण्याची शक्यता आहे। झी 24 तासनं ही बातमी ब्रेक केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। एवढंच नव्हे तर झी 24 तासनं या बातमीचा सातत्यानं पाठपुरावा केलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपीला शीतल तेजवानीलाही अटक करण्यात आली। मात्र अमेडिया कंपनीतील इतर भागीदारांना कधी अटक होणार असा सवाल विरोधकांनी केला। त्यामुळे हे प्रकरण अधिवेशनात गाजण्याची चिन्ह आहे। या अधिवेशनामध्ये जेवढे म्हणून मुद्दे आहेत किंवा भ्रष्टाचाराचे असतील, बाकी जमीन घोटाळा असेल, सगळे मुद्दे जे आहेत ते या अधिवेशनामध्ये मांडले जातील। फक्त विरोधी पक्ष म्हणून हे मुद्दे मांडण्यासाठी माननीय सभापती आणि अध्यक्षांनी त्या ठिकाणी आम्हाला परवानगी दिली पाहिजे। आम्ही आमच्या पद्धतीने निश्चित सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहामध्ये हे मुद्दे मांडू। शीतल तेजवानीच्या अटकेवरून विजय वडेट्टीवारांनी काही सवाल उपस्थित केले। अधिवेशनापूर्वी पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात थातूरमातूर कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला। कंपनीमध्ये 1% भागीदारी असणाऱ्यांवर कारवाई आणि 99% भागीदारी असणारे अजूनही मोकाट असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांकडून करण्यात आला। सरकारी का सातबारावर पूर्णतः सरकार नोंद असताना त्याची खरेदी खत होतं आणि त्या जमिनीचा व्यवहार उघडा पडल्यानंतर थातूरमातूर कारवाई होते आणि पूर्णतः कारवाई होत नाही। शीतल तेजवानीला केवळ अटक निवडणुकीच्या आपल्या अधिवेशनाच्या तोंडावर दाखवण्यासाठी केली जाते आणि खर्गे समितीचा अहवाल त्याला मुदतवाढ दिली जाते। यातून हे प्रकरण इतकं गंभीर आहे की ज्यांच्याकडे 99% शेअर आहेत ते मोकाट आहेत आणि ज्यांच्याकडे 1% शेअर आहे त्यांच्यावर कारवाई होते आहे। यावरूनच सरकारची कुणाला वाचवण्याची भूमिका आहे हे आता स्पष्ट दिसत आहे। चौकशी चाललेली आहे। काही लोकांना असं वाटतं की आज सांगितलं की उद्या उत्तर यावं, असं नसतं। चौकशी नीट करावी लागते, कारण शेवटी प्रत्येक चौकशीचा रिपोर्ट हा हायकोर्टात चॅलेंज होतो आणि चौकशी शॉर्टकटमध्ये केली, कोणाला संधी न देता केली तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसवर अशा पद्धतीनं हायकोर्ट ती चौकशी समितीचा रिपोर्ट खारिज करते आणि म्हणून योग्य ती संधी देऊन पूर्णपणे निष्पक्ष याची चौकशी होणार आहे। आत्तापर्यंत आपण बघा, अतिशय वेळेत या संदर्भात FIR दाखल झालेला आहे, FIRवर कारवाई चाललेली आहे, अटकही झालेली आहे। त्यामुळे इथे काही लपवालपवी करण्याचं कारण नाही। झी 24 तासनं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणात कारवाईला वेग आलाय। शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे, तर दुसरीकडे खारगे समितीचा अहवालही महिनाभरात येईल। त्यामुळे या अहवालात कुणावर ठपका ठेवण्यात येतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात झी 24 तासनं समोर आणलेलं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा मुद्दाही तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।